धर्माबादमधून महत्त्वाची बातमी समोर येते। या ठिकाणी गोंधळ निर्माण झालाय। मतदान केंद्रावर एका महिलेला बोगस मतदान करताना काही महिलांनी पकडलाय। तेलंगणातील मतदार आणून धर्माबादमध्ये मतदान केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। बोगस मतदान करणाऱ्या महिलेला धर्माबादमधल्या स्थानिक महिला उमेदवारांनी चोप दिल्याची माहिती मिळते। आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो बोगस मतदारांची पळापळ या ठिकाणी झालेली आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी संजय सूर्यवंशी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संजय, अतिशय धक्कादायक घटना घडलेली आहे धर्माबादमध्ये, नेमकं प्रकरण काय? निश्चितच सकाळपासून धर्माबादमध्ये अतिशय गोंधळाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झाल्याचं चित्र आपण सकाळपासून पाहतोय। पहिले मंगल कार्यालयात 1000-1500 महिलांना बोगस आपल्या मतदारांना त्या ठिकाणी डांबून ठेवण्याचा प्रकार समोर आला होता। गोरोबा काका मंदिरात देखील महिलांना डांबून ठेवण्यात आलं होतं आणि आता चक्क बोगस मतदार जे तेलंगणा राज्य जे धर्माबादला लागून आहे त्या ठिकाणून तेलंगणा राज्यातून जे बोगस मतदार आहेत ते या बूथवर आणून मतदान करण्याचा प्रकार समोर आलेला आहे। आणि ते मतदार करतानाची जी महिला आहे त्या महिलेला इतर जे इथल्या या ठिकाणच्या स्थानिक उमेदवार किंवा उमेदवारांच्या प्रतिनिधी महिला आहेत त्यांनी पकडून अक्षरशः त्या महिलेला चोप दिलेला आहे आणि त्या ठिकाणाहून बोगस जे मतदार आहेत ते त्यांची पळापळ सुरू झालेली आहे। आणि वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या माध्यम प्रतिनिधीला देखील या ठिकाणी जे बूथवरले जे कर्मचारी आहेत त्यांनी देखील धक्काबुक्की केल्याचा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे। अक्षरशः गोंधळाचं वातावरण धर्माबादमध्ये सध्या तरी सुरू आहे। नक्कीच, धन्यवाद संजय तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतोय धर्माबादमध्ये बोगस मतदान करण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला चोप देण्यात आलेला आहे। त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचं आपण पाहू शकतो।